आपल्या संघ मालकाचं नाव आणि प्रत्येक खेळाडू जो या मैदानामध्ये आपलं कौशल्य पणाला लावतोय आणि आपल्या पॅटीमधून जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक असेल तो या धावा अडवण्याचा प्रयत्न करतोय, गोलंदाज असेल ते धावा कशा रोखता येतील यासाठी प्रयत्न करतोय। अर्थात तीनही स्तरावरती आपले प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या मैदानामध्ये आपलं कौशल्य पणाला लावत आहेत आणि निश्चितच आता या 32 संघांमधून अंतिम विजेता कोण होणार याचा शोध आपण सारे जण घेत आहोत। तब्बल 6 दिवसामध्ये या क्रीडांगणावरती या रणांगणावरती हे सगळं महायुद्ध अर्थात क्रिकेटचं महायुद्ध म्हणता येईल या 32 संघातील सर्व खेळाडूंच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। आणि नक्कीच या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अनेक रसिक प्रेक्षक या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून या खेळांचा आनंद घेत आहेत, या खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद घेत आहेत। त्याचप्रमाणे ऑनलाईनच्या माध्यमातून अर्थात यूट्यूबवर त्याचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील घर बसल्या अनेक जण या खेळाचा आनंद घेत आहेत। परंतु निश्चितच सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय की या प्रसंगी जरी उदयोन्मुख खेळाडू असतील, नवनवीन खेळाडू असतील आणि बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी केवळ अलिबाग रायगडची मैदानं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवलेली आहेत, असे खेळाडू आज पुन्हा एकदा या मंचावरून आणि या मैदानामधून आपलं कौशल्य दाखवत आहेत। परंतु जे लिजेंडरी क्रिकेटर्स आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याचं नाव अगदी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये गाजवलेलं आहे, त्यांचं देखील नामकरण या ठिकाणी विविध स्टँडसाठी झालेलं आहे। मग त्यामध्ये शंकर बारडा स्टँड असेल, रुपेश भाभी स्टँड असेल, रवींद्र पाटील स्टँड असेल, पंकज जाधव स्टँड, राजू शास्त्री स्टँड, त्याचप्रमाणे अरुण विचारे स्टँड आणि महेंद्र म्हात्रे स्टँड, संजय बने स्टँड, पंढरनाथ ढेपे स्टँड, पराग शेळके स्टँड, ऋषिकेश साखरकर स्टँड, राजू म्हात्रे स्टँड या सर्व स्टँड सोबतच सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे। आणि या क्षणी विशेष म्हणजे नुकतीच आपल्या अलिबागमध्ये एक दुर्घटना घडली होती आणि एक तरुण म्हणजे आपला तरुण मित्र जयदीप शेखर बना याचं अपघाती निधन झालं होतं, परंतु त्याला देखील आपण या ठिकाणी स्मरणात ठेवलं आहे आणि स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड ही देखील आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आणि विशेष म्हणजे सन्मान्य प्रमोदजी गोरखा साहेब यांचं या ठिकाणी आवर्जून आगमन झालेलं आहे। मी सन्मान्य गोरखा साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंना सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी, त्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान्य प्रमोदजी गोरखा साहेब आणि त्यांचे सहकारी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। मी पुन्हा एकदा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून अर्थात MD फाउंडेशनच्या माध्यमातून गोरखा साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आता यानंतर मी कॉम्बॉक्स मधून विनंती करतोय की या सामन्यानंतर जो पुढील सामना संपन्न होणार आहे त्या सामन्याची देखील आपण अनाउन्समेंट करायची आहे आणि जर का ते दोन्ही संघ या ठिकाणी वेळेत उपस्थित नाही राहिले तर त्यांना जी पेनल्टी असेल ती देखील आपण या ठिकाणी जाहीर करावी अशी मी कॉम्बॉक्सला विनंती करतोय। थँक्यू। धन्यवाद सर। मी विनंती करतोय या सामन्यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी अर्थातच करण 11 झारखंड विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या दोन संघांच्या प्रतिनिधी किंवा खेळाडू किंवा संघ मालक किंवा संघ संयोजक यांना विनंती असेल आपला संघ घेऊन आपण मैदानाच्या परिसरामध्ये उपस्थित राहायचं आहे। या सामन्याचा पूर्वार्ध संपल्यानंतर आपल्याला लगेचच नाणेफेकीसाठी कॉल केला जाईल तेव्हा आपण इथे यायचं आहे। धन्यवाद सर। त्याचप्रमाणे आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य मान्यवर प्रमोदजी गोरखा साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्मान्य पत्रे साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण MD फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आयोजन समितीच्या माध्यमातून सन्मान्य प्रमोदजी गोरखा साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मी पुनश्च साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता थेट मैदानामध्ये जाऊया आणि समवेत माझ्या कॉमेंट्री बॉक्समधील सहकाऱ्यांना विनंती करतोय की याचा आखो देखा हाल आपण देखील समोलोचनाच्या माध्यमातून सांगावा। थँक्यू। धन्यवाद सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मी निलेश ठाकूर आलेल्या सर्वांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रो, आपण पाहताय मैदानामध्ये
आजच्या दिवसातील अर्थात तिसऱ्या दिवसातील पहिला सामना, जिथे जंजिरा पॉइंट मुरुड खार आंबेले विरुद्ध अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव या दोन संघांच्या दरम्यान रंगतोय. तत्पूर्वी मी विनंती करतोय की दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आणि या 2025चा क्रिकेटचा जणू काही कुंभमेळाच या नगरीमध्ये आपण अवतरलेला पाहतोय. ज्यांनी गाजवलेले मैदान, आपल्या काळामध्ये गाजवलेलं मैदान हे खऱ्या अर्थानं त्यांचं नामकरण स्टँडच्या रूपानं इथे होताना आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना सन्माननीय आमदार आणि सर्व संयोजकांच्या माध्यमातून आपण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा देऊया आणि खेळाकडे वळूया. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच आहेत मुंबई इथून. त्याचप्रमाणे माझ्या समवेत माझे सहकारी समालोचक मित्र प्रितेश पाटील मला जॉईंट होत आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या विभागातील, आपल्या रोहा मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील सर्व उदयोन्मुख खेळाडूंना आपला क्रिकेट कला कौशल्य एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर दाखवण्याच्या उद्देशानं या लीग स्पर्धेचं आयोजन इथे होतं आहे. अगदी भरघोस रकमेची ही स्पर्धा, भरघोस बक्षिसांची स्पर्धा, एक आगळीवेगळी संकल्पना या माध्यमातून आपण पाहतोय. सुसज्ज असं मैदान, त्याचप्रमाणे आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना बसण्यासाठी असलेली सुसज्ज अशी आसन व्यवस्था हे या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरत आहे. tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा प्रसारित होत असताना आपण पाहतोय. निश्चितच एक चांगला दिमागदार दैदिप्यमान असा सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं प्रितेश पाटील आपण अनुभवतोय. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं, कालच्या आणि परवाच्या दिवसामध्ये पाहिलं, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा, तदनंतर सरपंच सविता गोरख कडवे व नितेश पाटील मिळखतकार, राजाभाई केणी टायगर्स हेमनगर, ESG ग्रुप गोंधळपाडा चेंड्रे, श्री बंधू बोहीर 11 बोरली आणि शंभूराजे वॉरियर्स कामारले हे 6 संघ क्वालिफाईड झालेले आहेत सुपर 16 साठी. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 6 संघ क्वालिफाईड होणार आहेत. सलामीसाठी जंजिरा पॉइंट मुरुड खार आंबेली या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी अर्थातच आसिफ दांडेकर हे या संघाचे संघ मालक आहेत आणि हुसेन टाके कॅप्टन, कर्णधार, मोरक्या, नायक या रूपामध्ये आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन, नियोजन, वातावरण, वाऱ्याचा हलकीशी झुळूक आणि वरून सूर्याच्या ओघवता तापवणाऱ्या ज्वाला असं संमिश्र वातावरण मैदानामध्ये पाहतोय. आणि अशा वेळी या वातावरणामध्ये क्रिकेटचा एक थरार आपण अनुभवतोय. खेळाडूंना मात्र खूप मेहनत घ्यावी लागेल. फार मेहनत घेऊन आपल्या संघ मालकाचं थार जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागेल. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याच्या ईर्षेनं, उद्देशानं इथे क्रिकेटचा थरार रंगतोय, सामना रंगतोय. प्रथम फलंदाजीसाठी आलेला फहाद आणि नॉन स्ट्राईक एंडवर असलेला हुसेन टाके स्वतः संघनायक, नायक, कर्णधार या नात्यानं या सामन्याची सलामीची जबाबदारी घेऊन हे दोन्ही फलंदाज इथे मैदानामध्ये येत असताना, त्याचप्रमाणे जर पाहिलं प्रथम पहिलं षटक गोलंदाजीसाठी येतोय तो अनंत गोंधळी फाउंडेशन यांच्याकडून आकाश, स्वतः कर्णधार लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशा पद्धतीने किंवा अशा ज्या पद्धतीनं यावेळचा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळचा चेंडू बॅटच्या स्पष्ट कडेला स्पर्श करतोय. धाव घेण्याचा मानस पाहिला हुसेन टाकेचा. निश्चितच इथे मात्र धोका आहे ओळखलं आणि पाहिलं तर माघारी परतवलं ते फहादनं. यापूर्वीचं जर गोलंदाजीचं विश्लेषण किंवा हा चेंडूचं जर विश्लेषण पाहिलं, गोल्डन स्पॉटचा चेंडू होता. आक्रमक पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घ्यायचा या उद्देशानं एक फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श झाला. यष्टीरक्षकाला संधी निर्माण झाली होती, परंतु
टप्प्याचा चेंडू, या चेंडूला मात्र योग्य दिशा दाखवली जाते. चेंडू जातोय तो दमदार आमदार प्रीमियर लीगचा पहिला आजच्या दिवसातील षटकार. आणि तो विश्वास कायम निभावणं ही आपली जबाबदारी असते. अगदी तीच जबाबदारी अचूकपणे ओळखली जाते. टप्प्याचा चेंडू होता, पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक उत्तुंग फटका खेळतोय. या फटक्यामध्ये यश संपादन होते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. तो 6 धावांसाठी षटकारांना मात्र आपलं वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जातंय. पुन्हा एकदा आकाश. यावेळचा चेंडू दिगंबर हामणे चुकी करतोय. चेंडू त्यांच्या हाताला चकवतोय, जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला, परंतु कोणताही धोका नाही आहे, कारण धाव घेण्याचा कोणताच मानस प्रयत्न मात्र इथे होत नाही आहे. आणि पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव ठरतोय. पहिला चेंडू पाहिला होता, बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श, यष्टीरक्षक दिगंबर हामणेला झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षकाकडून चुकी सुद्धा झाली. तदनंतर मात्र चुकीला माफी नसते. एक टप्प्याचा चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगला फटका खेळला सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र चेंज ऑफ द पेस पद्धतीने गोलंदाजी करताना पाहिली. यावेळचा चेंडू ऑन द राईट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, एक क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, अपयशी पाठलाग म्हणावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा षटकार. तुला ऑन द राईज पद्धतीने पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळला. क्षेत्ररक्षकानं जरूर या चेंडूचा पाठलाग केला होता. अपयशी पाठलाग म्हणावा लागेल. चेंडू त्यांना चकून जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावांसाठी 6 धावांनंतर मात्र संघाचा धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलं. ते 12 फहाच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा आकाश. राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू पुलशॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. एका टप्प्यानिशी चेंडू झाला फरार, सीमारेषा पार चौकार. मिळालेल्या संधीचं जर आपण ती संधी गमावली तर काय घडू शकतं हे मैदानामध्ये फार दाखवतोय. मिळालेल्या जीवनदानाचा कशा पद्धतीने उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक मात्र त्याच्या फलंदाजीतून इथं अनुभवतोय. पुन्हा एकदा आकाश. लेफ्ट आर्म. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेने रनआउटची संधी. पाहूया काय होतं इथे. मात्र पुन्हा एकदा हुसेन टाके सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान दिलं जात आहे. आणि जीवनदान किती महाग ठरतं हे आपण फहादच्या फलंदाजीतून पाहिलं. 2 षटकार 1 चौकार अशी अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. आकाश गोंधळी मात्र इथे पहिल्याच षटकामध्ये खूप महागडा ठरतोय. पॉवर प्ले तर हे षटक होतं आणि अशा वेळी या षटकामध्ये निश्चितच कुठेतरी फलंदाजाला आवर घालायचा, त्यांच्या फलंदाजीवर अंकुश ठेवायचा, या उद्देशानं गोलंदाजी करायची होती. अचूक टप्पा, योग्य दिशा, त्याचबरोबर भन्नाट वेळ या त्रयींनी सजलेली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचा होता. हा प्रयत्न मात्र इथे अपयशी ठरवला. तर फहाद या फलंदाजानं इथे मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं शेवटच्या चेंडूवर, अर्थातच पहिल्या चेंडूवर सुद्धा अगदी फलंदाजांना झेलबाद करण्याची यष्टीरक्षकाला संधी मिळाली होती. ती गमावल्यानंतर शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी झाली होती. आकाश गोंधळीनं मात्र थोडीशी चुकी केली आणि त्याचा फायदा हुसेन टाकेला मिळाला. तो मात्र त्याचा धावबाद या स्वरूपात होता तो वाचला. मिळालेल्या जीवनदानाचा कशा पद्धतीने हुसेन टाके उपयोग करतो हे अनेक मैदानामधून आपण पाहिलंच होतं. या मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कारण क्रिकेट एक अनिश्चितता खेळ. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणाला सरशी आणि कोणाला फरशी मिळेल ही येणारी वेळच ठरवत असते. ज्याने वेळेचा सदुपयोग केला वेळ त्याला नक्कीच तारते, आणि ज्याने वेळेचा दुरुपयोग केला तर वेळ त्याला मारते. यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये हा मॅन फ्रॉम हाशिवरे, अर्थात एक उदयोन्मुख खेळाडू ज्याने गेल्या अनेक वर्षामध्ये क्रिकेटचं बालकडू प्यायला सुरुवात केली आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये त्या बालकोडाचं एक चांगलं वृक्ष किंवा एक रोपटं त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि एक चांगला खेळाडू हाशिवरे गावातून बिलॉंग करणारा मंथन डाकी येतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर मात्र पाहिलं पंचांचा हावभाव आम्हाला कळतोय काहीसा. जमिनीला हात समांतर, धावा येतात अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक इथे वाढतंय. संघाची धावसंख्या होते ती 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर 21 धावा.
निश्चितच एक अंशी किंवा एकातर्फी असं वाटलं होतं प्रितेश की हा चेंडू कदाचित यष्टीरक्षकांना अडवला असावा, परंतु चेंडू मात्र इतका वेगाने टाकला होता की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. 5 धावांचं योगदान मात्र पहिल्याच षटकामध्ये या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मिळते. हुसेन टाकेला मिळालेल्या जीवनदानाचा स्वागत केलं जात आहे. ऑन द राईस पद्धतीने चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून दणदणीत खणखणीत दमदार आमदारांप्रमाणे षटकार. हुसेन टाके मिळालेल्या जीवनदानाचा उपयोग जर पाहिला, गेल्या वर्षी जर पाहिलं 17 चेंडूंमध्ये तब्बल 73 धावांची लवलूट त्याने केली होती आणि अगदी त्याच फॉर्मनं यावेळेस मात्र चेंडू हुसेन केला कसं फसवायचं याचं तंत्र, याचं मंत्र मला माहित आहे आणि ते इथे दाखवून देतोय मंथन. केलं आणि निश्चितच जो हुसेन टाके त्याचा रेकॉर्ड गेल्या वर्षी ज्या या आमदार चषकामध्ये आपण पाहिला 2024 सालामध्ये 17 चेंडूंमध्ये तब्बल 73 धावा त्याने अफलातून धुवाधार फलंदाजी केली होती. तो हुसेन टाके इथे माघारी परततोय आणि गत वर्षीचा एमर्जिंग प्लेअरचा विजेता सुद्धा हा हुसेन टाके होता. यावेळेस मात्र एक षटकार लगावून तो माघारी परततोय, परंतु अजूनही कवरेज सामने त्याला खेळायचे, आपली चणक दाखवायची आहे, परंतु विजय महत्वाचा आहे. आणि यावेळी जर पाहिलं मंथन टाकेकडे वळूया आपण. हशीर गावाला बिलॉंग केला, शिवबा हशीर संघाचं प्रतिनिधित्व करणारा, नवे तो पूर्णपणे नेतेगिरी किंवा कॅप्टनशिप करणारा, कर्णधार पद भूषवणारा यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो अनंत गोंधळी फाउंडेशन NCC खानाव या संघाकडून. 17 ते 18 पावलांचा गोलंदाजीचा रनअप. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन द राईज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेत वेध घेताना क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवण्याचा जरूर प्रयत्न करतोय, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. चेंडू फसवून त्याला सीमारेषा पार झाला. चौकार. विनर सन्माननीय शंकरजी वडा यांचं या व्यासपीठाच्या दिशेनं शुभागमन होत आहे. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि विशेष म्हणजे त्यांच्या नावाचा स्टँड सुद्धा आज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं सिद्धूच्या माध्यमातून. यापूर्वीच्या चेंडूवर सिद्धूनं एक दूरवरून धाव घेतली होती. चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र काही अंशी यश सुद्धा मिळालं होतं. ऐन वेळेला मात्र चेंडू हातातून निसटला आणि सीमारेषा पार होता झाला. चौकारानंतर मात्र संघाचं समीकरण अगदी वेगाने पुढे सरकलं. संघाची धावसंख्या झाली आहे ती 32. बिन एक फलंदाज बाद 32 धावा. फहाद कळवस्कर ज्याला आपण मैदानामध्ये पाहतोय, गत वर्षीमध्ये सुरुवातीच्या 5 फलंदाजांमध्ये त्याचं नॉमिनेशन झालं होतं बेस्ट फलंदाज म्हणून. तर निश्चितच यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय मयूर पाटीलला. स्ट्राईक एंडवर फहाद, नॉन स्ट्राईक एंडवर मयूर पाटील. पुन्हा एकदा मंथन टाके यावेळेस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न उंच हवेमध्ये जातोय. हवेतील अणुरेणूंशी वार्तालाप करणारा चेंडू सीमारेषा फरार होतोय. षटकार. फहाद कलवस्करच्या बॅटमधून अर्थातच नांदगाव या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू जर पाहतोय, गत वर्षीच्या
दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये ज्या फलंदाजांना 5 खेळाडूंमध्ये आपलं नॉमिनेशन केलं होतं, यावेळेस मात्र अगदी त्याच फॉर्ममध्ये फलंदाजी करत असताना या दमदार आमदार 2025 प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा फाद फलंदाजीसाठी सज्ज होतोय. मंथन मात्र इथे थोडासा महागडा ठरतोय. हुसेन टाकेची विकेट जरूर त्याच्या नावावर आहे, परंतु फहादचा अडसर इथे दूर करण्याचा प्रयत्न, स्वतःच मंथन चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी नाही आणि फहदला सुद्धा एक षटकार लगावल्यानंतर माघारी परतवतोय आपल्या गोलंदाजीतून मंथन टाके. समीकरण किंवा सूत्रच ते आहे की त्याच्या फलंदाजामध्ये जो अडथळ किंवा अडखळा काटा बनू पाहतोय त्याला कसा दूर करायचा. हुसेन टाकेनं षटकार लगावल्यानंतर त्याला यष्टीरक्षकाकरूबी बाद केलं. त्यानंतर फहाद सुद्धा डोईजड होऊ पाहत होता आपल्या संघाच्या वरती आणि अशा वेळी त्याला सुद्धा दूर करणं हे आपलं कर्तव्य किंवा आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला गोलंदाजीची जबाबदारी किंवा गोलंदाजी दिली कर्णधार या नात्यानं. तर निश्चितच एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. निश्चितच इथे पंचांचा इशारा येतोय. तिसरं षटक या सामन्यातील या इनिंगमधील, अर्थात हे षटक आहे ते 50-50 अशा पद्धतीचं असेल. पंचांचा इशारा येतोय. स्वतः यानंतर होणारा सामना असेल तो करण 11 झारखंड विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे. माझा आवाज तुमच्या पर्यंत जर पोहोचत असेल तर आपण या सामन्याची पहिली इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षापाशी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. गोलंदाजीसाठी येतोय, फलंदाजाचं नाव कळत नाहीये. हिमांशू मिसाळ, हिमांशू येतोय नॉन स्ट्राईक एंडवर. गोलंदाजीसाठी आकाश गोंधळी उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे प्रश्न विचारला जातोय. पाहूया पंचांचं उत्तर काय येत आहे. आणि येस, इट इज आउट, लेग बिफोर द विकेट पद्धतीने यावेळेस मात्र फलंदाज माघारी परततोय. माणसालाही नुसत्या संयमानं यश मिळत नसतं, तर त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न हे करावेच लागतात. आता मात्र इथे प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. जेव्हा फलंदाजी गोलंदाजीवर हावी होऊ पाहते आणि अशा वेळी मात्र कुठेतरी या फलंदाजीला मोडीत काढायचं आणि त्याच इराद्यानं अर्थातच हे 50-50 षटक ओव्हरचं हे षटक घेऊन येतोय तो आकाश, स्वतः कर्णधार गोंधळी, आकाश गोंधळी स्वतः कर्णधार. यावेळेस गोलंदाजी मार्गवर अपेक्षेप्रमाणे आकाशने मात्र त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी पहिल्याच चेंडूवर करून दाखवली. फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय तो राज पाटील यावेळेस मैदानामध्ये. बोर्ली सुरई गावचा राज पाटील मैदानामध्ये यावेळेस स्ट्राईक एंडवर. आकाशवर आव्हान असेल, प्रश्न किंवा गोलंदाजीसाठी यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची सुद्धा संधी होती, परंतु
इथे ही 22चा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आपण पाहिलं होतं गुडले स्पॉटचा हा चेंडू होता. या चेंडूला अक्रॉस द लाईन पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं राजनं जरूर केला होता. या प्रयत्नाला मात्र त्याला अपयश मिळालं. यष्टीरक्षकाच्या कडून मात्र जे यष्टीरक्षण किंवा जे कामगिरी व्हायची अपेक्षा होती ती मात्र होत नाही. चेंडू त्यांना फसवतोय, हातातून निसटतोय आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. नामी संधी निर्माण झाली होती धावत करण्याची, परंतु ही संधी सुद्धा इथे गमावली जाते. दरम्यानच्या काळात 1-22 या स्वरूपात धावून काढली जाते आणि संघाची धावसंख्या होते ती 39 धावा. 3 फलंदाज बाद 39 धावा. पुन्हा एकदा आकाश. यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातोय, परंतु चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क होत नाही आहे. जर पाहिलं चेंडू पडल्यानंतर मात्र वाईड ऑफ स्टंप या पद्धतीने हा चेंडू होता. वाईड यॉर्कर या पद्धतीचा हा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल चेंडू गेला होता. यष्टीरक्षकाला सुद्धा चकवून शॉट फाईन लेगच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान पाहायला मिळालं. एक धाव मात्र इथे वाढली ती संघ खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाते ती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 या धावसंख्येवर. राज पाटील आणि पियुष मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न. यावेळचा प्रयत्न यशस्वी होतोय, सक्सेस होतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटकारानंतर मात्र संघाचा धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकतंय. 46 धावा होत आहेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा आकाश. यावेळेस फ्लड लाईटचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ती टेस्टिंग चालू आहे, त्यामुळे चालू झालेले आहेत. पंचांचा इशारा हा चेंडू डेड असल्याचा, मृत असल्याचा. निश्चितच यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न स्विशा पद्धतीने उत्तुंग असा दर्जेदार षटकार. आणि अशा प्रकारे या तब्बल या षटकामध्ये 14 धावा मिळतात. हे 50-50 षटक होतं. जर या षटकामध्ये 10 धावा जमवल्या तर निश्चितच 5 धावांचा बोनस मिळणार होता आणि यावेळेस मात्र 14 धावा होत आहेत. हॅलो. पुन्हा एकदा यावेळेस मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. उलट्या हातात हा फटका. इथे मात्र अंगलटी पडला. तत्पूर्वी या चेंडूवर पूर्वीच्या चेंडूवर एक मोठा दर्जेदार फटका खेळला गेला होता षटकारांसाठी. तब्बल या षटकामध्ये 14 धावांचं योगदान किंवा 14 धावा जमवल्या जात आहेत. आणि जे 50-50 चषक षटक होतं, अर्थातच ज्याला आपण म्हणतो की या षटकामध्ये जर 10हून अधिक धावा जमवल्या तर 5 धावांचं बोनस इथं दिलं जातं. मी पुन्हा एकदा कॉल करतोय तो करण 11 झारखंड या संघाला आणि लक्ष्मी रिसॉर्ट लोणारी या संघाला. इनिंग ब्रेक नंतर आपल्याला नाणेफेकीचा कौल करायचा आहे, तेव्हा दोन्ही संघांना विनंती असेल आपण इथे संपर्क करायचा आहे, आपण आल्याची नोंदणी करायची आहे. निश्चितच 52 धावा झाल्या होत्या आणि 5 धावांचा बोनस इथे दिला जातो. अशा तब्बल 57 धावा स्कोरशीटवर लागतात. स्क्रीनवर आपण पाहतायत 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होते ती 57. अतिशय सुंदर अशी दर्जेदार. निश्चितच वेळेच्या बंधनामध्ये मर्यादेमध्ये हा खेळ खेळवला जातोय. आता केवळ 4.20 सेकंदांचा वेळ अवधी बाकी आहे आणि अशा वेळी हे षटक आपल्याला पूर्ण करावं लागेल, अन्यथा शेवटच्या षटकासाठी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अर्थातच ती पेनल्टी असेल, ती एक खेळाडू आपल्याला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. इथे मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज. यावेळेस एक महत्त्वपूर्ण षटक, 4थं षटक घेऊन कृतार्थ चवरकर चेहरगावचा हा खेळाडू आहे. यावेळेस मैदानामध्ये अनेक व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव असलेला हा गोलंदाज. समोर आव्हान असेल ते डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीचं. पाहूया कशा पद्धतीने यावेळेस मैदानामध्ये गोलंदाजी होतोय, खेळ होतोय. टप्प्याचा चेंडू पुलशॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जातोय. चेंडू जातोय तो फाईन लेग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी मध्ये. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार.
या चौकारानंतर आमचे स्कोरर मित्र दरणे गुरुजी आम्हाला कळवतात की हा 100वा चौकार या स्पर्धेतील. निश्चितच एक चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असो आणि अशा वेळी आज दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं स्कोरिंग हे नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी असतं किंवा एक मार्गदर्शक असतं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यावेळचा चेंडू जरूर मारण्याचा प्रयत्न ऑन द राईट पद्धतीने. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू यष्टीरक्षक दिगंबर हामणेच्या हातामध्ये. कोणतीही चुकी नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू आपल्या गोलंदाजाकडे पाठवला जातोय आणि गोलंदाज मात्र कृतार्थ चवरकर अगदी कृतार्थपणे गोलंदाजी करत असताना जी कामगिरी करण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी दिली जाते त्या कामगिरीला मात्र त्या जबाबदारीला न्याय्य भूमिका त्याच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी संमिश्र असं यश मिळालं. चेंडू एका धावेसाठी जातोय. अगदी सीमारेषेच्या जवळपास या चेंडूला अडवलं जात आहे. तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. दोघी फलंदाजांना आपले स्ट्राईक एंड चेंज करण्याची संधी निर्माण होते आणि संघाचा धावफलक या एका धावेने पुढे सरकतंय. ते 62 धावा. 3 फलंदाज बाद होतात. 62 धावा आणि 4थं षटक एक स्लॉगवरचं षटक. अजूनही एक षटक येणं बाकी असताना या षटकामध्ये मात्र दमदार कामगिरी करावी लागेल जर आपल्याला आपल्या संघाला एका सन्मानजनक स्कोरपर्यंत किंवा धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर. मी पुन्हा एकदा कॉल करतोय तो करण 11 झालखंड आणि लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघाला. याच दरम्यान आपण पाहतोय स्क्रीनवर की 62 धावा झालेल्या आहेत. हळूहळू प्रेक्षकांची मांदियाळी किंवा प्रेक्षकांची संख्या स्टँडकडे जात आहेत. आपापल्या फेवरेट खेळाडूच्या स्टँडमध्ये जाऊन हे खेळाडू किंवा प्रेक्षक बसताना आपण पाहतोय. यावेळचा फटका आगळा वेगळा दिलस्कूप पद्धतीचा चेंडू जातोय. राजू शास्त्री स्टँडला मानवंदना देणारा हा षटकार. संघमालक कर्णधार यानं आपल्यावर ठेवलेला विश्वास ही खऱ्या अर्थानं कमाई होती आणि ती कमाई तो विश्वास अचूक राजच्या माध्यमातून ओळखला जातोय निभावला जातोय आणि त्या जबाबदारीनिशी एक दमदार दर्जेदार खेळी अगदी या मैदानामध्ये साकारताना आपण राजच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा कुतार्थ. यावेळचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क होत नाही आहे. ज्या टप्प्याच्या शोधात ज्या गतीच्या शोधात ज्या लाईनच्या शोधात कुर्ता आतापर्यंत धडपड करत होता ती अखेरीस लाईन आणि लेंथ यावेळेस मिळते आणि फलंदाज राज जो खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीवर हावी ठरू पाहतोय त्याला मात्र इथे नतमस्तक करतोय. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू निश्चित जर पाहिलं रनअपमध्ये थोडंसं बिघाड होतोय आणि पंचांकडून मात्र इथे सुतोवाच केलं जातंय की हा डेड बॉल असल्याचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण कृतार्थला पाहतोय. अपेक्षेप्रमाणे कृतार्थकडून गोलंदाजी होत नाही आहे कारण 11 धावा आतापर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीतून खर्च केल्यात या सामन्यासाठी. यावेळचा चेंडू बसून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चांगली फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. संघाची धावसंख्या या एका धावेने पुढे सरकते. 69 खेळाची जर पाहिली तर बरोबर अजूनही 50 सेकंद राहिलेली आहेत. त्याच्यामुळे कोणतीही पेनल्टी होत नाही आहे. इथे अचूक टाइम किपिंग सुद्धा केलं जात आहे. परंतु मी विनंती करेन ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की त्वरित आपण हा सामना किंवा हे शेवटचं षटक संपवायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवस रात्रींमध्ये आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. तब्बल 12 सामने आज या दिवस रात्रीमध्ये होणार आहेत. तेव्हा दोन्ही संघांना किंवा आजच्या दिवसांमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की जो काही आपण मैदानामध्ये खेळ करणार आहात तो अगदी वेगानं खेळ करायचा आहे. तत्पूर्वी जर 4 षटकांचा खेळ संपला संघाची धावसंख्या होते ती 69. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर अंतिम षटक आहे 5वं षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकसाठी मुन्ना ठाकूर याला जबाबदारी दिली जाते आणि मुन्ना ठाकूर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय जो विश्वास कर्णधारानं आपल्यावर ठेवलाय त्या विश्वासाला न्याय्य अशी भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीतून साकारावी लागेल. गोलंदाजीचं सराव करत असताना मैदानामध्ये आपण मुन्ना ठाकूरला पाहतोय. नवोदित असा खेळाडू यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जेव्हा येतोय समोर आहे तो राज पाटील. आतापर्यंत जर पाहिलं 3 षटकारांशी खेळतोय. 19 या धावसंख्येवर चांगली अफलातून फलंदाजी त्याच्या
माध्यमातून आपण पाहतोय उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न केलतोय, चेंडू त्यांच्या शरीरयष्टीवर आदळतोय, चेंडू जातोय तो निश्चितच शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेला. हुसेन टाके यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेला लेग बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते ती 70च्या घरात. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आणि अर्थातच हा सामना चालू होण्यापूर्वी नाणेफेकी जिंकल्यानंतर आपल्या वाटेला आलेली फलंदाजी स्वीकारताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या विरोधात अर्थातच 70हून अधिक धावा जमवायच्या आणि आपल्या गोलंदाजासाठी मात्र एक काही बरेच ऑप्शन ठेवायचे गोलंदाजीसाठी, अशा पद्धतीची त्यांची रणनीती होती. आतापर्यंत जे टार्गेट होतं ते त्यांनी इस्टॅब्लिश केलं आहे, सेट केलं आहे. येणाऱ्या या षटकामध्ये अर्थातच 5 चेंडूंमध्ये सुद्धा जास्तीत जास्त धावा जमवायच्या, आक्रमक फटके खेळायचे आणि आपल्या संघाला 80हून अधिक या धावसंख्येवर नेऊन ठेवायचं या इराद्याने फलंदाजी होत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. फलंदाजी करताना आपण पाहतोय की राज पाटील आणि पियुष, जेव्हा राज पाटील वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळतोय आणि पियुष वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणावं लागेल राज पाटीलच्या माध्यमातून. 3 षटकार त्याच्या बॅटतून आलेले पाहतोय. यावेळचा हा चेंडू, खोलातला चेंडू अतिशय वेगाने टाकलेला, पाहूया काय होतंय. निश्चितच पंचांकडे हलकासा अपील केला जातोय, परंतु पंच मात्र आपल्या भूमिकेवर तटस्थ असल्याचं पाहायला मिळतंय. इथे मात्र पंचांच्या या निर्णयाविरोधात आक्षेप नोंदवला जातोय. पंचांचा इशारा आमच्या तिसऱ्या पंचांच्याकडे जातोय आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय खरं आणि काय खोटं, दूध का दूध आणि पाणी का पाणी हे इथे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आपण निश्चितच पाहणार आहोत. तत्पूर्वी जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये मी पुन्हा एकदा कॉल करेन की करण 11 झारखंड आणि लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघमालक आहेत सुनील कदम. करण 11 झारखंड या संघाचे कर्णधार आहेत निखिल पाटील आणि लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाचे संघमालक अजित म्हात्रे आणि कर्णधार आहेत शिरुविक. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय? इट्स स्क्रीनवर आपण पाहतोय की इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे, योग्य असा चेंडू आहे. आता जो रिव्ह्यू होता तो लास्ट होता यांचा फलंदाजी करणाऱ्या संघाचा. येणारे 4 चेंडू मुन्ना ठाकूरनं मात्र अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू होता. योग्य दिशेला, योग्य टप्प्याचा होता, योग्य लाईनला होता आणि योग्य गतीचा होता. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघनायक शिरुविक आपण नाणेफेकीसाठी पाशी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे वाट पाहतोय. यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र बॅटच्या वरच्या कडेला लागला. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला जातोय आणि झेलबाद या सुरुवात मैदानात माघारी परततोय तो फलंदाज पियुष. पाठवायचे आहेत. फलंदाजांनी लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. तर पाहिलं होतं आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर गती चांगली होती, टप्पा योग्य दिशेला होता. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू होता. चेंडूला आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज पियुषने केला होता. चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागला. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला असल्या क्षेत्ररक्षकानं मात्र कोणतीही चुकी केली नाहीये आणि पियुषला मात्र झेलबाद या स्वरूपात माघारी परतवले. त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, प्रसाद काते. काशीद या गावचा हा खेळाडू प्रसाद काते यावेळेस मैदानामध्ये फलंदाजीसाठी येतोय. मी तर इथे मात्र कौतुक करावं लागेल ते प्रितेश मुन्ना ठाकूर यांचं, कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत, केवळ एकच धाव खर्च केली आणि एक फलंदाजाला सुद्धा बाद केलंय. अतिशय जी जबाबदारी खऱ्या अर्थानं त्याच्यावर सोपवली होती त्या जबाबदारीला न्यायी अशी भूमिका कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण स्लॉगवर कारण शेवटचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये प्रत्येक फलंदाजांचा मानस असतो की आक्रमण करायचं आणि आपल्या संघासाठी एक विश्वासक अशी धावसंख्या उभारायची. आतापर्यंत जर पाहिलं तर 70 धावा स्कोरशीटवर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना
यावेळचा चेंडू मात्र खोलातला होता. खणून काढल्याप्रमाणे चेंडूला खेळला जातं लॉंग बॉटिंग लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक. इथे मात्र चुकी होते आणि चुकीला माफी नाही. चेंडू होतोय सीमारेषा पार. फरार चौकार. 4 धावा. चौकारानंतर संघाचा धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकतंय. क्षेत्ररक्षकांना केलेली चुकी ही खऱ्या अर्थानं मुन्ना ठाकूरच्या गोलंदाजीला कुठेतरी आकड्यांमध्ये भर घालते. अर्थातच जर पाहिलं क्षेत्ररक्षकांना केलेल्या चुकीचा इथे प्रायश्चित्त मात्र राजला भोगावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय. 4 धावा. धावा होत आहेत. मुन्ना ठाकूरचा हा चेंडू पाहूया. उलटा स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच चेंडू पाहिला जर तो अगदी क्षेत्ररक्षकच्या अगदी जवळ पडला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं. धावपत करण्याची संधी होती आणि अशा प्रकारे ही धावपत सुद्धा होते. हे 5वं षटक सुद्धा पूर्ण होतं. 78 धावा किती होत आहेत? 79 धावा होतात. जिंकण्यासाठी 80 धावांचं लक्ष ठेवलं जातं आणि मी सुजित यांना विनंती करतो की आपण सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन संघांच्या दरम्यान अर्थातच धन्यवाद सर. 80 धावांचं आव्हान आता समोरच्या संघासमोर आहे. 5 षटकांमध्ये 80 धावांचं आव्हान हे आता पेलता येतंय का ते पण आपण पाहणार आहोत. दरम्यान करण 11 झारखंड विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या दोन संघांचा पुढील सामना संपन्न होणार आहे आणि या दोन संघांमधील नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी सन्मान्य प्रमोदजी गोरखा साहेब यांना विनंती करतोय की कृपया आपण टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी दोन्ही संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतोय की आपण देखील आपल्या संघनायकांसमोर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारेचे संघनायक सन्मान्य मान्यवर संघ मालक अजित म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे करण 11 झारखंडचे संघ मालक सुनीलजी कदम साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या संघनायकांसमवेत नाणेफेकीचा कौल जिंकण्यासाठी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी कृपया आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि सन्मान्य प्रमोदजी गोरखा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. बघूया नाणेफेकीचा कौल अर्थात किस्मत किसकी साथ देतीये. ओव्हर टू सुजित सर. करण 11 झारखंड विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे हा सामना आता या ठिकाणी संपन्न होणार आहे. धन्यवाद प्रतिम. तर मित्रांनो, आजच्या दिवसातील आपण दुसऱ्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. हुईच कॉल? शिरू कॉल करणार आहे. बोथ आर कॅप्टन रेडी? येस. टॉस होतोय. येस. हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड. नक्कीच शिरू टॉस जिंकलेला आहेस. निर्णय काय असेल? फिल्डिंग करतो पहिली. एक गोष्ट सांगतोय, थोडंसं काय होईना टॉस जिंकल्यानंतर अगदी मालकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळालं. थोडा वाटते पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने या मॅचमध्ये मालक सुद्धा आहे. नक्की, कारण की पहिली फिल्डिंग असल्यावर बेनिफिट असा होतो ग्राउंडचा अंदाज पण घेता येतो आपल्याला. वारा आहे चारीस, एका एंडला वारा फिरतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पण त्यांच्यात लेफ्टी आहे. निखिल स्वतः लेफ्टी आहे. चांगली बॅटिंग करू, चांगला फॉर्ममध्ये पण आहे. कॅल्क्युलेशनने आम्हाला खेळायला मिळेल, त्यामुळे पहिली फिल्डिंग घेतलेली बेस्ट. मागच्या वर्षी आपण पाहिलं 18,000 पॉईंटला तुझी खरेदी केली होती आणि या संघामध्ये तुझा परफॉर्मन्स देखील चांगला होता. काय सांगशील या संघामध्ये खेळण्याचा अनुभव? या संघामध्ये खेळण्याचा अनुभव म्हणजे मला कोणत्याही प्रकारचा प्रेशर नसतो. दादा डायरेक्ट बोलतात की एक मॅच आहे, हारजीत होत असते, तुम्ही तुमचा चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करूया. असा सपोर्ट असला तर नक्की आपला चांगला परफॉर्मन्स 100% होतो. थँक्यू. हे होते शिरुविक. वेल डन, अभिनंदन. तर टॉस हारलाय निखिल, प्रथम फलंदाजी करायची आहे. किती टार्गेट करणार समोरच्या संघासमोर? 65-70 करण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग अटॅक चांगला आहे त्यांचा, शिरू वगैरे. 65-70चं टार्गेट पकडून चालतो. मात्र
संघ मालक जरा या. तर शिरू 65-70 शिरू सारखा फलंदाज आहे. शिरू एक ऑलराऊंडर फलंदाज आहे. शिरूच्या अगेन्स्ट तुला बॅटिंग करायची आहे. कशा पद्धतीने रणनीती तू आखलेली आहेस? काय नाही, जे लूज बॉल भेटतील त्यांना अटॅक ठेवेन, बाकीचं हे कारण की मान्यवर देखील आहेत. मान्यवरांचं मी स्वागत करतोय. सर काय सांगाल या सामन्यांचं आयोजन आणि भव्य दिव्यता कशा पद्धतीने आपण अनुभव घेत आहे सामन्यांचा? सर्वप्रथम मी या आयोजनबद्दल आपले जे विभागातले दमदार आमदार आहेत श्री महेंद्र शेठ दळवी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचं खरोखरच म्हणजे एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि मी अंकुश पाटील साहेबांना विशेषतः धन्यवाद देतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला स्टेजवरती बसून सर तुम्ही मला जो सन्मान दिला आहे तर थँक्यू व्हेरी मच. आणि माझ्या कंपनीच्या माध्यमातून सहकार्याच्या माध्यमातून सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांना आणि सर्व खेळाडूंना आणि सर्व टीमना मी माझ्यातर्फे पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. धन्यवाद. आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच सुजित. सो वळूया मैदानाकडे, जेथे विजयासाठी 80 धावांची आवश्यकता. काय घडणार मैदानावरती? जंजिरा पॉइंट मुरुड खारंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव. हॅलो, पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती शानदार फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनला सिंगल आले. 5 षटकांमध्ये 80 धावा चेस करायची आहेत. एक ट्रिकी चेस आहे. आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजी करून बॅटिंग करावी लागेल NSC खानाव संघाला. NSC खानाव संघाकडे आपण पाहिलं तर संपूर्णपणे अलिबाग विभागातील स्टारकास्ट, तर दुसऱ्या बाजूला मुरुड आणि रोहातील स्टारकास्ट पाहायला मिळते. जंजिरा पॉइंट मुरुड खारंबोली या संघामध्ये मॅच नो डाऊट कडक होईल यात कोणतीही शंका नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी पार्थ घर सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये, जेथे पहिल्या चेंडूवरती एकच धाव आली. पॉवर प्लेची षटकं खऱ्या अर्थानं क्रुशल असतील आणि त्यामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होणार. यावेळी मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी अगदी चांगल्या टप्प्यावरती, फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारी गोलंदाजी, अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी आपण पार्थ घरकडनं पाहतोय. सिद्धांत पुलेकर ऑन द स्ट्राईक आहे, परंतु त्याला मात्र एका जागेवरती खेळवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र सिद्धांत पुलेकरच्या बॅटमधनं आलाय डीप स्क्वेअर लगच्या बाहेर. शानदार, दर्जेदार, दिमागदार चौकार. या पद्धतीच्या फलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता NSC खानाव या संघाला आहे. सिद्धांत पुलेकरच्या बॅटमधना दमदार चौकार आलाय. अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव एक मोठ्या दक्षाचा पाठलाग ते करतायत. मग त्यावेळी फटकेबाजी आवश्यक आहे. पार करत वरती हल्ला बोल आपण पाहिला. यावेळी पुन्हा एकदा स्वीप कॉट सोडण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यावरती घेता आला नाहीये. टायमिंग पूर्णपणे फसलेला पाहायला मिळते. पार्थ खरत मात्र सुंदर गोलंदाजी करत असताना मैदानावरती पाहायला मिळते. पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून नेहमी पार्थ खरतकडे पाहिलं जातं आणि तोच पार्थ खरतला आपण पाहतोय. यावेळी पहिल्या षटकामध्ये अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. अप्रतिम मारा, एक्सलंट बॉलिंग. यावेळी मिस टाइम आहे, फटका फसलाय. कॅच होणार का? क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. लॉंग चेस आहे पण चेंडू फरा झालाय. डिप बॅकवर्ड स्कोअर लगच्या बाहेर. 4 धावांचा आणि चौकार. इथे 9 धावा धावफलकर पाहायला मिळतात.
षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघ फलंदाजी करत असताना अद्यापर्यंत 9 धावा आल्यात. यावेळी फुल टॉस बॅट्समनने बॉलरला म्हटलं थँक्यू सो मच, चेंडूला फेकून दिलं सीमारेषे बाहेर. यावेळी सिद्धांतच्या बॅटमधनं आला बिग 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 षटकार. शंभर टक्के गॅरंटी आहे ते स्कोअर बनवतील. चांगलं सांगितलं आपण. नॉट आउट जोडी ही मॅच ही टार्गेट अचीव करेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितपणे वॉल बिगन इज अ हाफ टन असं म्हटलं जातं. ती वॉल बिगन आपण पाहतोय अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघासाठी. आज मात्र अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघाचे संघमालक जितेंद्र गोंधळी. धन्यवाद कॉमेंट्री बॉस. तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी सन्मान्य RC ग्रुपचे ओनर मालक राकेशजी चव्हाण यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी राकेशजी चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय फक्त अनंत गोंधळी फाउंडेशन संघाच्या फलंदाजांसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर चोख प्रत्युत्तर आपण मैदानावरती पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं दुसरं पर्व पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. अनंत गोंधळी फाउंडेशन संघ एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि हा पाठलाग करण्यासाठी एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट अर्थात दिगंबर हामने मान फ्रॉम नवगाव आज खानाव संघाकडे आहे. तो कशा पद्धतीने बॅटिंग करणार. ओव्हर क्रमांक सेकंड गोलंदाजीला येतोय नितीन भुरे. ओहो पहिला चेंडूवरती प्लड ऑन झाले. बिग ब्लो, मोठा धक्का, मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. गाव मुरुडचा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी आला आणि आल्या आल्या एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असलेल्या दिगंबर हमनेला मात्र अगदी स्वस्तामध्ये त्याने तंबूत परतवलं. एक या धावसंख्येवरती दिगंबर माघारी परतले. आता दबाव वाढलाय, प्रेशर वाढले, दडपण वाढले NSC खानाव संघावरती. नवीन फलंदाज इनफॉर्म बॅटर सध्याच्या काळामध्ये तुफानी फॉर्म मध्ये असलेला धावांची रणमशीन धावांची फॅक्टरी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा हाशिवरे गावाला बिलॉंग करणारा मंथन डाके बॅटिंग करण्यासाठी येतोय. यंगस्टर आहे पण नेहमी चमकदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. खडूस वृत्तीसाठी ओळखला जातो. चिवट वृत्ती हे मंथन डाकीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. पण आता संघ अडचणीमध्ये असताना कशा पद्धतीने खेळ करणार. अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघाला आवश्यकता आहे चांगल्या बॅटिंगची. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो वन डाऊन बॅटरची भूमिका नेहमी महत्वाची असते. वन डाऊनला आलेला मंथन डाकी पाहूया आता कशी बॅटिंग करेल. नितीन भुरेला सुंदर स्टार्ट मिळालाय. पॉझिटिव्ह सुरुवात त्याच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केले आणि त्याचा आत्मविश्वास आता मात्र दुणावलाय. राईट मुहूर्त विकेटने. नेक्स्ट बॉल. अंपायर कडनं इशारा आला की हा चेंडू डेड आहे. स्कोर बोर्ड वरती 15 धावा आपण पाहतोय. स्लोवर वन चेंज ऑफ पेस आणि येथे मात्र आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केलाय. गोल्डन डक वरती मंथन डाकी जाईल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. वाडीचा कसा विकास केला साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात थँक्यू व्हेरी मच. दमदार प्रभावी गोलंदाजी
आपण मैदानावरती पाहतोय नितीन भुरे याच्या माध्यमातून ऑन हॅट्रिक तो पाहायला मिळतोय. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. गोलंदाजीला आल्या आल्या त्याने आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा मैदानावरती दाखवून दिलाय. नितीन भुरेच्या गोलंदाजीचा दबदबा आपण मैदानावरती पाहतोय. फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूट वरती लुटणारी गोलंदाजी त्याने अद्यापपर्यंत केलेली आहे. पाहूया वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक करण्याचा मान मरताब गोलंदाज नितीन भुरे करणार का? याआधी एकच हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिली जी मनीष मोकलने केली होती. येथे दुसरी हॅट्रिक संपादित करणार का? पण फलंदाजी करण्यासाठी आता मात्र येतोय अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खनाव संघाचा कॅप्टन. कॅप्टनला जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. बॅकफुटला जात असताना फटका चांगला आहे. चिंटू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग आपण पाहिली, काही पॉवर हिटिंग फटके पाहिले सिद्धांत पुळेकरच्या बॅटमधनं. पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विकेट्स गेल्या, त्यानंतर ब्रेक लागला आणि त्यानंतर आपण पाहतोय धावांची गती कुठेतरी खालावलेली पाहायला मिळते. NSC खनाव संघाला आवश्यकता आहे चांगल्या दर्जाची बॅटिंगची. चांगल्या पद्धतीने फटके त्यांना खेळावे लागतील. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तोच अटॅक मैदानावरती त्यांना आता करून दाखवावा लागेल. अटॅक शिवाय त्यांना आता कोणतंही गत्यंतर नाहीये. धाव फलकावरती केवळ 16 धावा लागल्यात. नेक्स्ट बॉल गोलंदाज नितीन भुरे याचा. चेंज ऑफ पेस रीड केला आणि त्याला डिस्पॅच केलं सीमारेषे बाहेर. अंपायरचा इशारा येतोय अँड यस सेड इट्स अ फ्लॅट फ्युरियस षटकार. मैदानावरती वन मॅन शो, वन मॅन आर्मी सिद्धांत पुलेकरकडनं आपण पाहतोय. सिद्धांत मात्र मैदानावरती दर्जेदार कामगिरी करतोय. दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळणं गरजेचं आहे. त्या पद्धतीची साथ त्याला दुसऱ्या टोकाकडून मिळाली, अभेद्य भागीदारी झाली तर अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खनाव संघ सुद्धा या मॅच मध्ये येऊ शकतो. पाहूया सिद्धांत पुळेकर कशा पद्धतीने आपली इनिंग कॅरी करेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला कॅच पकडण्याची नामी संधी आली होती. कॅच मात्र होत नाहीये. धाव फलकावरती धावा लागतायत. 22 धावा. ओव्हर नंबर सेकंड इन अ प्रोग्रेस. या षटकातील एका चेंडूचा खेळणं आता मात्र शिल्लक आहे. 1 टू गो. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बरसचा बाहेर आहे. अंपायर सेज ऍज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 23. चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय NSC खनाव संघाच्या माध्यमातून जो अनंत गोंधळी यांचा संघ आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमी गतीने टाकलेला चेंडू. सिंगल आली या चेंडूवरती. षटक क्रमांक दुसरं मात्र संपुष्टात आले आणि धाव फलकावरती 24 धावा लागल्यात. आता पाहूया येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी जिथे आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी 56 धावांची, तेथे खेळ कशा पद्धतीने रंगला जाईल. तिसरं षटक खऱ्या अर्थानं महत्वाचं, कारण तिसरं षटक असणार आहे 50-50 ओव्हर चॅलेंज ओव्हर. या षटकावरती खूप काही निर्भर असणार आहे. अगदी निर्णायक आणि मौल्यवान षटक आता पाहायला मिळेल. दुपारचं सत्र आहे. खेळपट्टी पूर्णपणे टापलेली आहे. बॅटिंग पॅराडाइज विकेट पाहायला मिळते. येस इट इज. पंचांकडून इशारा आलाय की आता मात्र चॅलेंज ओव्हर असणार आहे, अर्थात 50-50 ओव्हर. आणि या ओव्हर मध्ये काय घडणार? खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, त्याला नामी संधी असेल. जर येथे धावा आल्या तर ते सुद्धा या मॅच मध्ये येऊ शकतील. 18 चेंडू 56 धावा असं इक्वेशन आपण मैदानावरती पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा आजचा तिसरा दिवस. न भूतो न भविष्यती अशी ही स्पर्धा. बहरदार, दिमागदार, दर्जेदार, दैदिप्यमान आयोजन असलेली ही क्रिकेट स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस अप्रतिम मॅचेस आपण या मैदानावरती पाहिले. क्रिकेटचा महासंग्राम
आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा पार्थ खरत येतोय. पहिला चेंडू फुलटॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. येथे मात्र चुकी झालंय हुसेन टाकेकडनं. कॅच होऊ शकला असता पण कॅच मात्र ड्रॉप झाले आणि तदनंतर दुसरी धाव सुद्धा सहजगत्या कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती धावा लागल्यात 26 धावा. चॅलेंज ओव्हर आहे. 10 पेक्षा अधिक धावा केल्या तर बोनस सुद्धा मिळू शकेल. त्यामुळे नो डाऊट बॅट्समनला इथे अगदी बिनदिकपणे बिनधास्तपणे बेधडकपणे फलंदाजी करावी लागेल. यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा असून चालत नाही तर त्यासाठी मनगटामध्ये ताकद असावी लागते. तीच मनगटातील ताकद फलंदाजांना आता मैदानावरती दाखवून द्यावी लागेल. निडरपणे जिद्दीने मैदानावरती आता बॅटिंग होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय पार्थ खरत. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली गुणवत्ता पार्थ मात्र मैदानावरती दाखवून देतोय. अफलातून गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं बॅट्समनला पूर्णपणे बॅकफुटवर लुटणारी गोलंदाजी. यावेळी मात्र फटका चांगला आलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होईल. लॉंग ऑफ लाईनच्या बाहेर. बॅट्समन सिद्धांतच्या बॅटमधून आलाय सुंदर चौकार. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. सिद्धांत पुळेकर मात्र आपण पाहतोय एका बाजूने आक्रमण करतोय, अटॅक करतोय पण दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळत नाहीये. 30 ऑन दी बोट. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. सिंगल आले. या षटकाचा आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये धावा आल्यात केवळ 7च धावा. त्यामुळे 2 चेंडूमध्ये 3 धावा या बनवाव्याच लागतील तरच बोनस मिळेल. अन्यथा काही धावा या कट सुद्धा केल्या जातील. त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करत असताना आता विचार विनिमय करावा लागेल बॅट्समन आकाश कोंढरीला आणि त्या अकॉर्डिंग मैदानावरती बॅटिंग होणं गरजेचं असणार आहे. पार्थ खरतची भन्नाट गोलंदाजी आपण मैदानावरती अनुभवतोय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा फटका खेळण्याची गरज होती का हा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. कारण जिथे धावा येत नाहीये तिथे काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक धावेसाठी ते संघर्ष, प्रत्येक धावेसाठी ते स्ट्रगल केलं जाते. आता मात्र एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. अन्यथा 5 धावा या कट होतील. त्यामुळे काही करून या चेंडूवरती एक बिग हिटची आवश्यकता असेल खानाव संघाला. ओहो, क्या बात है. दांडी गुल केले. यू मिस, I will definitely hit. Batsman आकाश गोंदे जाईल back to the pavilion. माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. थँक्यू व्हेरी मच दीज. या ओव्हर मध्ये टोटल 7 धावा आल्या. चॅलेंज ओव्हर असल्या कारणानं 5 धावा मायनस होतील. टोटल 31 धावा झाल्या होत्या. त्यातनं 5 धावा कट केल्या जातील. त्यामुळे 3 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती 26 धावा लागल्यात आणि आता विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 54 धावांची. 12 चेंडू 54 धावा. जंजिरा पॉइंट बोरुड खारामुळे हा संघ जरी असला तरी सुद्धा आपण पाहतोय त्यामध्ये अलिबागचा सितारा पार्थ खरत पाहायला मिळतोय. या यंगस्टरने गोलंदाजी केले ती अफलातून आहे. कारण फलंदाजीचा नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर त्याने दिमाखदार गोलंदाजी केली. बॅट्समनला पूर्णपणे सळो की पळो करणारी गोलंदाजी केली. पूर्णपणे बॅट्समनला कोणताही चान्स दिला नाही. बॅट्समनला खिळखिळ केली आणि त्याचमुळे आपण पाहतोय आता आव्हान इक्वेशन कठीण होत चालले. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या पण तदनंतर धाव संख्येचा आलेख पूर्णपणे खालावलेला पाहायला मिळतोय.
नेक्स्ट बॉलर शंकू सुतार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया आता शंकू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 4 मिनिटं राहिलेली आहेत. लक्ष द्या. जंजिरा पॉइंट मुरुड खारामोली. शंकू गोलंदाजीला आला. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या हातून हा कॅच मात्र इथे निसटलाय. थोडीशी लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. आता मात्र येणाऱ्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना आता फलंदाजीचा गिअर चेंज करावा लागेल. अटॅक करावा लागेल. आक्रमणाशिवाय आता कोणताही ऑप्शन उरला नाहीये. मग त्याच वेळी बॅट्समनने ती जबाबदारी खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी हा महत्वाचा फॅक्टर असतो पण तो फॅक्टर कुठेतरी अनंत गोंडे फाउंडेशन NSA खानाव संघाकडे अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. यावेळी मात्र फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपले शानदार झेल. बॅट्समन झाल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला. साऱ्या वस्ती वाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. हॅलो. याच दरम्यान जंजिरा पॉइंट मुरुड जंजिरा खारंबोली संघाचे संघ मालक आसिफजी दांडेकर इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. वेलकम आसिफ भाई. मैं आपका इस टूर्नामेंट में हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ. मैदानावरती सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. शानदार गोलंदाजी झालेली आहे आणि फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूट वरती लोटणारी गोलंदाजी पाहायला मिळते. ब्रिलियंट बॉलिंग बाय जंजिरा पॉइंट मुरुड खालामोली. शंकू सुतार सुद्धा 4थ्या ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. सिद्धू पाटील बॅटिंगला आला. पहिला चेंडू आडवा बॅटने फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. सिद्धूच्या बॅट मधनं आलाय अप्रतिम अफलातून अद्वितीय षटकार. असा माणूस हा निष्पाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. जंजिरा पॉइंट मुरुड खारामोली संघ अप्रतिम गोलंदाजी करतो आणि अगदी वन साइडेड डॉमिनेट करतो या मॅच वरती. एक हाती वर्चस्व अद्यापर्यंत पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला गेलाय. सिंगल मिळते. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन आणि केवळ 35 धावा धाव फलकावरती. आता मात्र चेंडू आणि धावांमधलं अंतर खूप जास्त पाहायला मिळते. 7 चेंडू विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. येथे मात्र मिस टाइम आणि कव्हर त्यांना टिपलाय. शानदार झेल. बॅट्समन जाल बॅक टू द पवेलियन. आणखीन एक खेळाडू जाईल तंबू मध्ये माघारी परत. प्रत्येक गोलंदाजाने त्यांच्यावरती जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ना ती मात्र शानदारपणे घेतली आणि त्याचमुळे कुठेतरी बॅटिंग करणारा संघ अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेला पाहायला मिळतोय. कोणताच खेळाडू बॅटिंग करत असताना चमकलेला पाहायला मिळाला नाही आणि कुठेतरी बॅट्समनने शरणागती पत्करल्यामुळे या मॅच मध्ये गोलंदाजी करणारा संघ आसिफ भाई दांडेकर यांचा जंजिरा पॉइंट मुरुड खारामोली अगदी एक हाती वर्चस्व राखत असताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे डॉमिनेट केलं. महत्वाचं योगदान त्यामध्ये पार्थ घरतचं होतं ज्याने सुंदर गोलंदाजी केली. 2 ओव्हर त्याने अफलातून टाकल्या. टिचून भेदक प्रभावी मारा पार्थ घरतकडनं पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण पाहतोय इतर गोलंदाज सुद्धा ते बूस्ट मिळालं आणि त्याचाच फायदा घेत इतर गोलंदाजांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी केले. आता मात्र सामना पूर्णपणे गोलंदाजी करणार संघाच्या हातामध्ये. 6 चेंडू विजयासाठी 45 धावांची आवश्यकता.
पहिला चेंडू वेगवान रॅपिड स्पीडने टाकलेला, आपल्या वेगाने पूर्णपणे फलंदाजाला बीट करणारा चेंडू. सुंदर गोलंदाजी हिमांशु मिसाळकडनं पाहायला मिळतोय. कुर्लीचा खेळाडू आहे, गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम वर्क मेक ड्रीम वर्क असं म्हटलं जातं, तेच ड्रीम वर्क जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोळी संघाकडून आपण पाहतोय. यावेळी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी, वर्सटाईल गोलंदाजी, वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अगदी क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिमरित्या गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करतायत. बॅट्समन मात्र आपण पाहतोय पूर्णपणे मागे पडलेले पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस, फटका फसलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि येस इट इज अप्रतिम कॅच ते टिपला गेलाय. आणखीन एक खेळाडू जाईल तंबू मध्ये परत. वन मोर विकेट डाऊन. माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. एका मागोमाग एक आपण पाहतोय फलंदाज बाद होत आहेत. अक्षरशः लाईन लागलेली आहे बाद होण्याची आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ हावी होत असताना पाहायला मिळतोय. जे 80 धावांचं टार्गेट होतं ना, त्या टार्गेटच्या मानसिक दडपणाखाली खेळत असताना बॅट्समन पूर्णपणे मागे पडलेले पाहायला मिळाले. यावेळी मात्र फटका चांगला आहे. हुसेन टाके अटेम्प्ट जरूर करतोय पण चेंडू डीप स्कोअर लक्षच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय. सुंदर षटकार. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी मैदानावरती. जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली संघाने एक वेगळा इम्पॅक्ट सोडलाय. परिणामकारक गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय आणि लक्ष पूर्णपणे खडतर. रन आहे. ओके, बायच्या रूपात ही धाव आलेली आहे असं पंचाने कळवले. यावेळी मात्र फटका चांगला आहे पण हुसेन टाके कोणतीही चुकी करत नाहीये. स्कोअर लगला टिपला गेलाय. सुंदर झेल. अशा पद्धतीने या मॅच मध्ये जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली संघाने अगदी सहजगत्या विजय प्राप्त केलाय. आसिफ भाई दांडेकर यांचा हा संघ पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी सादर करत असताना पाहायला मिळालाय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना जिंकलाय जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली संघाने.